हॅलो, वेलकम टू माय चॅनल. मी सोनाली. आज तुमच्यासाठी एक अशी रेसिपी घेऊन आली आहे, जी की सुपर हेल्दी तर आहेच, पण अक्षरशः 10 मिनिटात होते आणि तुम्ही टिफिनला पण नेऊ शकता. नमस्कार मंडळी, मी सोनाली. माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप स्वागत करते. तर इथे मी खिसलेलं पनीर घेतलेलं आहे एका बाउलमध्ये आणि ह्याचीच रेसिपी आज मी तुम्हाला करून दाखवणार आहे. तर तुम्ही पनीर क्रश करून वापरलं तरी हरकत नाही. सर्वात आधी कढईमध्ये आपल्याला फोडणीसाठी तेल घ्यायचं आहे. मी थोडं जास्त घेतलंय, तुम्ही कमी घेतलं तरी हरकत नाही. यामध्ये आपल्याला 2 चिरलेले कांदे घालायचे आहेत. कांदा थोडा मी जास्त वापरलाय कारण कांद्याची टेस्ट यामध्ये काम करते. देन टोमॅटो घातलेला आहे चिरलेला. कांदा छान तांबूस रंगावर भाजला की मगच टोमॅटो ॲड करा. आता यामध्ये हळद टाकायची आहे आणि त्यानंतर लाल तिखट घालायचं आहे. तुम्ही तुमचा मसाला वापरला तरी हरकत नाही. थोडीशी धनिया पावडर मी ॲड केली आहे आणि त्यानंतर छानसा असा गोडा मसाला फक्त टेस्टसाठी. खूप जास्त मसाले टाकू नका कारण खूप मसाले वापरले की भाजीची टेस्ट पण बिघडते. आता हे सर्व मसाले शिजावेत म्हणून यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं आहे आणि याला छान बॉईल काढून घ्यायचं आहे. छानपैकी मसाले शिजले की यामध्ये जे क्रश केलेलं किंवा खिसलेलं पनीर असेल ते आपल्याला ॲड करून यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. आता यामध्ये चवीनुसार मीठ आपल्याला ॲड करायचं आहे आणि पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. मीठ मी शेवटी टाकलं कारण भाजीचा अंदाज घ्यायचा होता. आता यावर अक्षरशः 1.5 ते 2 मिनिटासाठी झाकण ठेवून याची हलकीशी वाफ काढून घ्यायची आहे. फार वेळ नाही, अगदी 2 ते 2.5 मिनिटामध्ये आपली ही मस्त अशी पनीर भुर्जी रेडी झालेली आहे. वरून कोथिंबीरने छान गार्निश करा. तुम्हाला जेवढी हवी तेवढी टाका. मी खूप जास्त एक्स्ट्रा वापरते कारण मला छान वाटते कोथिंबीर. स्पेशली सुक्या भाज्यांमध्ये. अगदी 10 मिनिट रेसिपी आहे. ही रेसिपी तुम्ही टिफिनसाठी पण फटाफट करू शकता आणि प्लस भरपूर असं प्रोटीन आहे यामध्ये. तर आपली अशी यम्मी पनीर भुर्जी रेडी झालेली आहे. ही भाजी तुम्ही भाकरी, चपाती, तुम्हाला फुलका जे काही आवडत असेल त्याच्यासोबत खाऊ शकता. अतिशय टेस्टी लागते. मला पर्सनली ही रेसिपी खूप शॉर्ट आणि खूप सुंदर वाटते बनवायला. कारण झटपट तयार होते आणि टेस्ट तर खूप अमेझिंग असतो. तर आजची ही माझी साधी सोपी टिफिन रेसिपी होती. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक यू. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा.